जय शिवराय मित्रांनो खरीप पीक विमा 2025 धाराशिव जिल्ह्याच्या पीक विम्याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा अपडेट आहे। मित्रांनो, आपण पाहिलं होतं की धाराशिव जिल्ह्याच्या पीक विम्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आलेली होती आणि याच बैठकीच्या माध्यमातून पीक विमा कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आलेले आक्षेप नाकारण्यात आलेले होते। शेतकऱ्यांना पीक विमा देण्यासाठी आदेश देण्यात आलेले होते आणि याच अनुषंगाने जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या माध्यमातून पीक विमा कंपनीला एक पत्रक देण्यात आलेले आहे। याच्यामध्ये आपण पाहू शकता खरीप हंगाम 2025-26 अंतर्गत जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीन पिकासाठी 504 पीक कापणी प्रयोगाचे नियोजन करण्यात आलेले होते आणि त्याच्यापैकी 368 पीक कापणी प्रयोगावरती पीक विमा कंपनीच्या माध्यमातून आक्षेप नोंदवण्यात आलेले होते। 368 पैकी 149 आक्षेप विहित मुदतीत सादर न केल्यामुळे नामंजूर करण्यात आले आणि उर्वरित 217 प्रयोगापैकी 17 प्रयोग रद्द करून 200 आक्षेप फेटाळण्यात आलेले होते। या निर्णयाला जिल्हास्तरीय आढावा समितीने सुकाणी समितीचा नियम कायम ठेवला होता, परंतु कंपनीच्या माध्यमातून राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे अपील दाखल करण्यात आलेलं होतं। 14 एप्रिल 2026 रोजी तांत्रिक सल्लागार समितीच्या माध्यमातून बैठकीमध्ये कंपनीच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आलेला वाद हा कायदेशीर आधाराविना असल्यामुळे त्या कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आले आक्षेप हे ग्राह्य धरण्यात येणार नाहीत अशा प्रकारे सूचना दिलेल्या होत्या आणि जिल्हास्तरीय समितीचा 22 डिसेंबर 2025 चा निर्णय कायम ठेवण्यासाठी मंजुरी करण्यात आलेली आहे। राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीने आपल्या कंपनीला कृषी आयुक्तालय व एस्टेक यांनी उपलब्ध करून दिलेल्या उत्पादन आकडेवारीनुसार तात्काळ कारवाई करून सर्व शेतकऱ्यांचे पीक विमा दावे निकाली काढण्याचे निर्देश दिलेले आहेत। तरी राज्यस्तरीय समितीच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करून पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम ही तात्काळ त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावी। या बाबीकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास किंवा आदेशाच्या अंमलबजावणीमध्ये टाळाटाळ विलंब केल्यास आपल्या कंपनीची जाणीवपूर्वक निष्काळजीपणा व आदेशाचे उल्लंघन समजण्यात येईल आणि याच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचे निर्देश अशा प्रकारचे आदेश जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। अर्थार्थी जिल्हास्तरीय जी समिती आहे पीक विमा समिती, या समितीच्या माध्यमातून देण्यात आलेला निकाल हाच फायनल धरून आता पीक विम्याचं वितरण करावं अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत, ज्याच्यामुळे साधारणपणे 4,05,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना 350 ते 400 कोटी रुपयाचा पीक विमा मिळू शकतो। आता या निर्देशाला या आदेशाला पीक विमा कंपनीच्या माध्यमातून काय उत्तर दिलं जाते आणि कॅल्क्युलेशन सुरू केलं जाते का हे या ठिकाणी पाहण्यासारखं असणार आहे आणि कॅल्क्युलेशन सुरू झाल्यानंतर त्याच्या संदर्भातील अपडेट देखील आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्की दिलं जाईल। परंतु तुर्तास तरी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून एक महत्त्वाचं असं पाऊल उचलण्यात आलेलं आहे, ज्याच्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। धन्यवाद।